आज सगळं मीराने केलंय बरं का. बटाट्याची भाजी, पुऱ्या, चटणी, भात, आमटी. हे सगळं मीराने एकटीने केलंय. हो बाबा, तिच्या हातांना ना खूप स्पीड आहे, सगळं पटापट करते ती. मग आपण हे पटापट खाल्लं पाहिजे ना. हा वा, पुदिन्याची चटणी माझी फेवरेट. पुदिनाची नाहीये. काय झालं? काय आहे? कडुनिंबाची चटणी आहे, मी बनवली आहे. अगं मग आधी नाही का सांगायचंस? तुला काय वेडवीड लागलाय का ग? आमचं सगळ्यांचं तोंड काय कडू करायचंय तुला? मम्मी अगं गावावरनं आली आहे ती, असंच काहीतरी वेडवाकडं करणार, तू लक्ष देऊ नकोस का? तुम्हाला खरं सांग, मुद्दाम केलंस ना तू हे? असं काही नाही आत्या, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ टाकून कडुनिंबाची चटणी बनवणं ही आपली प्रथा आहे ना. एक मिनिट, तू तुझ्या गावच्या पद्धती इथे आणू नकोस. नर्मदा, मीरा अगदी बरोबर बोलते. गुढीपाडव्याची हीच खरी परंपरा आहे. आपल्याला आवडतं म्हणून गुढीपाडव्याला श्रीखंड हवं हे आपण ठरवलेलं आहे. पण सणावारांच्या परंपरा खरं तर आपण विसरतच चाललोय. कडुनिंबामध्ये औषधी गुण असतात आणि वर्षाची सुरुवात निरोगी आयुष्याने व्हावी म्हणून ही परंपरा आहे, कळलं? मीरा, सगळ्यांना वाट चटणी. बाईसाहेबांनी सगळ्यांनाच द्यायला सांगितलं.